समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान और किरण देशमुख मित्र मंडल की तरफ से मैं आपका स्वागत करता हूँ। हर साल की तरह ये साल भी हमने छत्रपति शिवाजी महाराज चौक में दही हंडी उत्सव का आयोजन किया हुआ है और वही आयोजन के बारे में मालूमात देने के लिए यहाँ पे हमारे जिला के जिलाध्यक्ष माननीय हर्षल जी पाटिल साहब और कपिल पाटिल फाउंडेशन के अध्यक्ष सुमित पाटिल साहब, उसी तरह हमारे भारतीय जनता पार्टी के महासचिव श्री विशाल पाटारे जी के नेतृत्व में आज हमारी मीटिंग हुई और ये साल में जो प्लानिंग था वो प्लानिंग का डिस्कशन हो के सभी नियोजन का काम पूरा हो गया है और उसके बारे में मालूमात देने के लिए आप लोगों को यहाँ पे बुलाया गया है। तो भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिला कपिल पाटिल फाउंडेशन, समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान और किरण देशमुख मित्र मंडल की ओर से गए 13-14 साल से हम लोग इस दही हंडी उत्सव का आयोजन करते हैं। तो आज आप पत्रकारों को बुलाने का एक ही कारण है कि हर साल हम लोग इस प्रोग्राम की एक पत्रकार परिषद रखते हैं, पत्रकारों के साथ में संवाद रखते हैं। प्रथम तो मैं आपको धन्यवाद देता हूँ कि आप लोग सभी यहाँ पे हमारे एक फ़ोन कॉल पे शॉर्ट नोटिस पे आप लोग आए, इसके लिए मैं आपका धन्यवाद करता हूँ, आपका आभार व्यक्त करता हूँ। आज कई सालों से ये पूरी टीम एक अच्छा प्रोग्राम भिवंडी शहर में करने की कोशिश करती है। उसमें विशेषतः हमारे पुलिस दल, पत्रकार बंधु, महानगर पालिका के अधिकारी, आईजीएम के डॉक्टर्स और जो खेलने आते हैं गोविंदा, इन सब के सहकार्य से, सबके सहयोग से ये प्रोग्राम हमेशा सक्सेस होता है। मुझे लगता है ये भिवंडी शहर की सबसे बड़ी दही हंडी दही काला का प्रोग्राम हम लोग करते हैं और इस प्रोग्राम में हमेशा हर साल गए टाइम माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब आए थे, हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहब आए थे। इस साल भी हमारा नियोजन है और हमारा आग्रह रहेगा कि वो दोनों हस्ती इस प्रोग्राम में आएंगे, ऐसे हमें आशा है। तो आज हमारे भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष हर्षल जी पाटिल, इस उत्सव समिति के अध्यक्ष हमारे वैभव भोईर, विशाल पाटारे, हमारे कमेटी के प्रमुख एडवोकेट सिद्धार्थ भोईर, ये सभी लोग मिलकर एक अच्छा नियोजन हम लोगों ने इस साल भी अभी डिस्कशन में किया और नियोजन में कुछ कमी रहेगी तो कृपया आप हमें सजेस्ट कीजिए। तो अभी मैं आप लोग यहाँ पे आए, आप लोग का मैं धन्यवाद करता हूँ। ये कोई राजकीय पत्रकार परिषद नहीं है, ये पहले तो मैं डिक्लेअर करता हूँ और आज यहाँ पे आप लोग आए, आप सभी का धन्यवाद। पत्रकार बंधू आणि भगिनींचं आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा कपिल पाटिल फाउंडेशन, समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान आणि किरण देशमुख मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतोय। येणाऱ्या 27 तारखेला हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण साजरा करतोय। यावेळेला जसं सुमितजींनी सांगितलं की एक नव्या उत्साहात आणि जी काही पारितोषिक आम्ही देतो त्यामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर एक वाढ केलेली आहे। याचा उद्देश एकच आहे की दहीहंडी म्हणजे एक स्पोर्ट आहे, खेळ आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी व्हावं याकरता त्यांना एनकरेज करण्यासाठी आम्ही या पारितोषिकांमध्ये देखील आम्ही वाढ केलेली आहे। आपण बघतो की 8 थर सहज गोविंदा पथकं लावतात हल्ली आणि अनेक गोविंदा पथकांनी आम्हाला सांगितलं की यावेळेला आम्ही 9 थर देखील लावण्याचा प्रयत्न करतोय।
तर तुम्ही 9 थरा करता, तुम्ही काय विशेष पारितोषिक हे केले. तर सगळ्या गोविंद पथकांच्या विनंतीवरून आम्ही 9 थर जे गोविंद पथक लावेल त्याला 3,33,000 असं प्रथम पारितोषिक आम्ही त्याला देतोय. त्याचप्रमाणे हे करत असताना जर एखाद्या गोविंदा पथकांनी 8 थर आपण बघतो की 2-4 गोविंदा पथकं भिवंडीमधली खूप चांगली आहेत की 8 थर पण सहज लावतात, तर त्यांना देखील निराश आम्ही करणार नाही. जेव्हा 8 थर लावेल त्याला देखील 1 लाखाचं पारितोषिक आम्ही देतोय. त्याचप्रमाणे जी विशेष आदिवासी पथक जे आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे येतं, महिला पथक येतं, यांना देखील आपण महिला पथकाला 25,000 रुपये, आदिवासी यांना 51,000 आणि 5 थर जे लावतील त्यांना 10,000, 6 थर 12,000 आणि 7 थर यांना 14,000 अशी आपण एकंदर 25 लाखापेक्षा जास्ती रकमेची आपण इथे पारितोषिक देतोय. त्याचप्रमाणे मोठी ट्रॉफी जी असते आपण त्या ट्रॉफीचा देखील दर सालाबादाप्रमाणे ती ट्रॉफी देखील तशीच असणार आहे. त्याच्यानंतर गोविंदा पथकं जी येतात यांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी, यांना कुठल्याही प्रकारचं या खेळ करत असताना इजा होऊ नये म्हणून आपण स्पेशल रोप्स, आपण सेफ्टी रोप्सचं देखील आपण त्याच्यामध्ये प्रयोजन करतो. तर सेफ्टी रोप देखील असणार आहे. आणि दरवेळेला आपण उद्घाटन जे करतो या उत्सवाचं ते दरवेळेला निरनिराळ्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांचा बोलून त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करतो. यावेळेला आमचं आता जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की निरनिराळे जे खेळ आहेत, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, कुस्ती असेल, असे जे काही खेळ आहेत या खेळामध्ये जे भिवंडी तालुक्यातील जे खेळाडू आहेत ज्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिलेलं आहे, ज्यांनी चांगलं नाव याच्यामध्ये केलेलं आहे, ह्यांना आम्ही इन्व्हाइट करण्याचं आमचं एक ठरतंय. तर यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे उद्घाटन करतोय. तर असा भव्य दिव्य हा उत्सव आपण करतोय आणि जेणेकरून एक नवीन ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये व्हावी या उद्देशाने हा करतोय. आपली भारतीय जी संस्कृती आहे ही संस्कृती त्यातलाच हा भाग आहे. म्हणजे दहीहंडी म्हणजे आपले आपण म्हणतो की कृष्ण आपले जे आहेत, कृष्ण भगवान यांचा ज्यांनी त्यावेळेपासून जे हे चालू ठेवले, तर त्याचप्रमाणे यावेळेला देखील आपण तेच आमचा प्रयास असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही दरवेळेला सेलिब्रिटीज बोलवतो. यावेळेला देखील चांगले सेलिब्रिटीज ज्यांचा परफॉर्मन्स असतो त्यांना देखील आम्ही बोलवणार आहोत. एकंदर खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या उत्साहामध्ये हा उत्सव कसा साजरा करता येईल असं आम्ही चांगलं अगदी शिस्तबद्ध असं नियोजन केलेलं आहे. सुमितजींनी जसं सांगितलं आता की याच्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष तुम्ही पण याच्यामध्ये सहभागी असता, तुम्ही येता, तुम्ही आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला देखील काही सजेशन्स असतील की काही ह्या गोष्टी अधिक केल्या पाहिजेत, तुम्ही ह्या गोष्टीची काही कमतरता असते तर तसं तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. तर त्याप्रमाणे याच्यामध्ये आणखी एक ह्या उत्सवामध्ये एक काय म्हणतो आपण एक चाल मांडण्यासाठी हल्ली सोशल मीडिया आपण बघतो खूप ऍक्टिव्ह असतो आणि नवीन जे आपले युवक आहेत हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या रील्स पोस्ट करत असतात. तर त्या रील्स जे तयार करतात ह्या युवकांना देखील एक एनकरेज करण्यासाठी आम्ही रील कॉम्पिटिशनचं देखील आयोजन केलेलं आहे. या रील कॉम्पिटिशनला जो विनर असतील त्यांना देखील आम्ही चांगलं एक पारितोषिक असं देण्याचं आर्थिक त्याला पारितोषिक देण्याचं आम्ही हे करतोय. तर असा हा उत्सव सगळा आम्ही साजरा करतोय. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण देखील आपले काही सजेशन्स असतील तर आम्हाला द्यावे आणि आपण देखील सगळ्यांनी या उत्सवामध्ये येऊन या उत्सवाची सहभागी व्हावं, त्याची शोभा वाढवावी असं मी आपल्याला विनंती करतो आणि आपले 2 शब्द संपवतो.